नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सकल आदिवासी समाज यांच्या वतीनं आद्यकवी रामायण रचिते महर्षी वाल्मिक ऋषी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा, अखिल अवताडे हंडेवाडी संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव 2025 हंडेवाडी पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळी राष्ट्रसंघाचे संस्थापक अध्यक्ष गोकुळदादा कोळी, तर कार्यकारी अध्यक्ष सूरजभाऊ कोळी, सल्लागार चंद्रकांत नाना सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कोळी राष्ट्रसंघ पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, एकता युवा फाउंडेशनचे हंडेवाडी उपाध्यक्ष अमोलभाऊ हजारे यांनी केले होते. कार्यक्रमाचे निमंत्रक आणि सूत्रसंचालक, एकता युवा फाउंडेशन अध्यक्ष, पुणे शहर RPI संघटक सचिव विशालदादा धाबारे हे होते. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, युवा नेते विजयभाऊ दगडे, प्रमोददादा सातव, प्रवीण आबनावे, राकेश झांबरे, प्रवीण हिलगे, महेश भिंताडे आदी पदाधिकारी, माजी नगरसेविका प्राचीताई आल्लाट, महिला नेत्या शोभाताई लगड, कल्पना हांडे, स्वाती कुर्णे, स्नेहल दगडे, स्वाती टकले, निकिता निंगाळे, रोहिणी क्षीरसागर, बिना कट्टीमणी, वंदना मोडक, सुप्रिया कुलकर्णी, सोनाली गिरी, विजया भूमकर, वैशाली कापसे, उज्ज्वला साईकर, रेखा कासार, सविता बनसोडे, पल्लवी हजारे, अमृता बनाते, स्वाती बनाते, ज्योती धावारे, सोनाली कांबळे, सुलभा कांबळे, प्रीती सोनवणे, आरती कांबळे, मनीषा जाधव, स्नेहल बनाते, सोनाली बनाते, सोमन बनाते, प्रिया हजारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष देडे, सतीश कांबळे, वैभव कांबळे, ज्ञानेश्वर सोनवणे, दादा चव्हाण, दत्तात्रय जाधव, विनोद जगताप, राजाभाऊ यशवंते, दत्ता मुळखेडे, हंसराज कोळी, संभाजी कोळी, भास्कर कांबळे, तानाजी इंगोले, दादा कांबळे, अशोक कांबळे, हनुमंत जमादार, तुकाराम पोतलवाड, किरण बनाते, जयदीप कांबळे, अक्षय बनाते, पांडुरंग कोळी, अनिकेत बनाते, प्रशांत हांडे, यश हजारे, समर्थ माने, सत्य मोर्या, सार्थक कुंभार, क्रिश कुंभार, अशोक हजारे, प्रताप हांडे आदी मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदिवासी समाज बांधवांना संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पाहूया हा वृत्तांत. जय आदिवासी, जय श्रीराम. आज कोळी राष्ट्रसंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपण जयंती साजरी करतो. जयंती साजरी करण्याचं मुख्य उद्दिष्ट काय असतं की समाज एकत्रित आला पाहिजे आणि महर्षी वाल्मिकी हे जगाला दिशा देणारे आहेत. म्हणजे ज्यांनी रामही घडवला, ज्यांनी रावणही घडवला. त्याच्यानंतर आपण भगवान बिरसा मुंडाची जयंती साजरी करतो आणि सगळ्यात पहिले आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे म्हणजे इंग्रजांच्या विरोधात सगळ्यात पहिला उठाव करणारे आदिवासी समाजातील सक्षम नेतृत्व फक्त काही ठराविक गोष्टींमध्ये दाबले गेलेलं राघोजी भांगरे असतील. आपण ह्या सगळ्यांची जयंती साजरी करण्याचं एकमेव कारण असतं की आपल्या समाजातील आपले हिरे आपण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी असतात आणि कोळी राष्ट्रसंघामार्फत आपण प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरी करतो. त्याच्यामध्ये पहिलं मेन उद्दिष्ट असतं की आपल्या समाजातील किंवा सर्व समाजातील महिला वर्ग पुढे आला पाहिजे. आज आपल्या स्टेजला ऑलमोस्ट सगळ्यात सक्षम महिला इथं आहेत. म्हणजे सगळ्या माझ्या भगिनी स्टेजला आहेत. सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि जेव्हा महिला पुढे जाते तेव्हा समाज सुधारतो, पोरं सुधारतात, नवीन पिढी सुधारते. प्रत्येकाने कोणताही समाज असो की प्रत्येकाने समाज कार्यकर्त्यांनी म्हणजे जयंती साजरा करण्याचं मुख्य उद्दिष्ट असतं की आपला समाज एकत्रित बांधून ठेवला पाहिजे. ह्या जयंतीतून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. शैक्षणिक असो, आर्थिक जाऊ द्या, शैक्षणिक खूप गरजेचं आहे की पोरांची प्रगती ही शिक्षणातून होते. जयंतीमध्ये मार्गदर्शन करताना शिक्षणावरती भर दिला पाहिजे. ज्या दिवशी महिला सक्षम असतील, महिला सुशिक्षित असतील, महिला चांगल्या पदावर जातील तेव्हा त्यांची पिढी ही चांगल्या पदावर जाणार आहे. आणि आज आपण हंडेवाडी परिसरात आज आमचा हिरा अमोलभाऊ हजारे यांच्या मार्फत आपण इथं जयंती साजरी करतोय आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधव म्हणजे टोटल सर्वजण इथं आलेत. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी जास्त काय बोलत नाही, पण सर्वांचे परत एकदा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय आदिवासी, जय श्रीराम. आपण किती वर्ष जगला त्यापेक्षा आपण कसं जगला ते महत्वाचं आहे. सामान्य माणूस हा जगत असतो की आपले मुलं, प्रपंच किंवा याच्या पलीकडे जाऊन जे समाजाचं ध्येय असतं ते आपले माझे सहकारी मित्र माझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही 10 वर्ष पासून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. कोळी राष्ट्रसंघ म्हणून कार्याध्यक्ष म्हणून ते काम करतात आणि एकता युवा फाउंडेशनच्या माझ्यासोबत कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष या पदावर अमोल हजारे हे म्हणजे सामाजिक क्षेत्रात एक झोकून दिलं आहे. परिवाराला वेळ न देता आपण समाजासाठी काहीतरी करतो, पण परिवाराची ही चिंता आपल्याला असते. पण असं नाही की सामाजिक क्षेत्रात आपण काम करत असतो म्हणजे परिवाराची चिंता नसते, पण त्याच्यावर काळजावर दगड ठेवून आपल्याला सामाजिक क्षेत्रात काम करावं लागतं. अमोल हजारे याच्या मागं
मी माझ्यासारखा एक सहकारी मित्र मला लाभला. आणि मैत्री म्हणजे याच्या पलीकडचं नातं काय सगळ्याला सांगायची गरज नाही. जीवाभावापेक्षा रक्ताची नाती जिथं कमी पडतात तिथं मैत्री साथ देते. मी अमोल हजारे यांचं मी कौतुक करतो. आणि यांनी यावर्षी इथली सुरुवात, दरवर्षी हडपसर भागात जयंती उत्सव साजरा करत असतो, पण काय होतं, प्रत्येक भागात प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी झाली पाहिजे. आणि जर प्रत्येक गावात जर जयंती साजरी झाली तर त्याचे विचार जिवंत राहतात. आणि आपण जर उद्या भविष्यात आपण एक ना एक दिवस जाणार आहेत, पण आपण मेल्यानंतरही 10 दिवस जिवंत राहायचं असेल तर सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात तुम्हाला काम करावं लागेल. आणि हे काळ्या दगडाची रेग आहे. आणि मी त्यांच्यासाठी सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही. काही जण तर आपल्याकडे बोटे दाखवतील, यही स्वीकारायला लागतं, क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. आपणो की खातीर कर. मी अमोल हजारे यांना मी सांगतो की आमच्यासोबत कमिटी, एकता फाउंडेशनच्या कमिटीमध्ये आम्ही 7 ते 8 जण काम करत असतो. जसं कल्पना अंडे असतील, अमोल हजारे असतील, सुनील गायकवाड असतील किंवा सोनवणे असतील, असे बरेच लोक आहेत. गोकुळदादा कोळी पण आहे राष्ट्रीय संघात. आणि मला एक सांगायचं आहे की माझ्या सहकारी अमोल हजारे यांच्यासाठी मी 2 शब्द, एक कविता बोलतो त्यांच्यासाठी. त्यांनी जे संघर्षमय हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश म्हणजे काय एका दिवसात नाही झालं. याच्यासाठी याच्या मागे मेहनत 1 ते 1.5 महिना ते पळतायत. म्हणजे याची तयारी करायची, याच्या गोष्टी, बॅनर असतील, जाहिरात असतील, पेपर असेल, मीडिया असेल, याच्या मागे खूप गोष्टी असतात की लोकांना वाटतं की हा काय करतो, म्हणजे एवढं सोपं नाहीये एवढं कार्यक्रम करायचं. म्हणजे त्यांच्यासाठी मला काही बोलावंच वाटतं. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अचर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूगोल नहीं. तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है. धन्यवाद. मी त्यांचं मना